राज्यभरात महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलनाला सुरुवात। बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर महाविकास आघाडी आक्रमक। काळे मास्क आणि काळ्या फिती बांधून मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी। पुण्यात भर पावसात शरद पवार गटाचं निषेध आंदोलन। स्त्रियांवर होणारा हिंसाचार कधीही खपवून घेणार नाही, विरोध करून त्याबद्दल आवाज उठवीन, पवारांनी उपस्थितांना दिली शपथ। फोडाफोडीचं राजकारण, जातीचा द्वेष शरद पवारांनी कालवलाय। सरकार असताना काय केलं ते बघा, शपथा कसल्या घेताय। राज ठाकरे यांचा शरद पवारांवर हल्ला। जोरदार पावसात ठाकरे गटाचं शिवसेना भवन समोर आंदोलन। तोंडाला काळा मास्क लावत उद्धव ठाकरेंसह पदाधिकारी रस्त्यावर। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। घटनाबाह्य सरकार नराधमांच्या पापावर पांघरूण घालतंय। संकटाचा बंदोबस्त करण्याची सरकारची हिंमत नाही। बदलापूरमधील अत्याचार प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंकडून सरकारचा निषेध। ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरातील गांधी पुतळ्याजवळ काँग्रेस नेत्यांचं आंदोलन। राज्यभरात ठिकठिकाणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मूक निदर्शनं। महाविकास आघाडीच्या मूक मोर्चाला जागर जाणीव आंदोलनानं उत्तर। अमरावती, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगरात भाजपचं जागर जाणीव आंदोलन। बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेबाबत संवेदना व्यक्त। पवार ठाकरे काँग्रेसला त्यांचं राजकारण लखलाभ, अशा घटनेला राजकीय दृष्टीने पाहू नये। महाविकास आघाडी काळातही अशा घटना घडल्या, मात्र त्यावेळी आम्ही सरकारच्या पाठीशी उभे राहिलो। महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भारत बंद विरोधात कुणीही कोर्टात गेलं नाही, मात्र महाराष्ट्र बंद म्हटल्यावर सरकारनं लाडका सदा आवडता याचिका करता कोर्टात पाठवला। संजय राऊतांचा गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा। हायकोर्टानं फटकारताच महाविकास आघाडीचा आजचा बंद मागे। राज्यभरात सर्व व्यवहार सुरळीत, शाळा, दुकानं आणि वाहतूक नियमित सुरू। मी निवडणूक लढवणार, सगळ्या विधानसभा मतदारसंघांविरोधात उमेदवारीही देणार। शिंदे फडणवीसांच्या मतदारसंघातील उमेदवारीबाबतच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर। बदलापुरातील प्रकरणानंतर मुलींच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय। शाळा आणि शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही बंधनकारक। अत्याचाराची घटना घडल्यास 24 तासांच्या आत शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती द्यावी लागणार। पुण्यात 5 दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त। महाराष्ट्र बंदची हाक। झेल्लुम आणि गोपाळकालाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी। भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील भरधाव वाहनानं दुचाकीला उडवलं। 2 युवक ठार। माण तालुक्यातील बिदाल शेरेवाडी मार्गावरची घटना। माजी आमदार जेपी गावित यांचं आमरण उपोषण सुरू। पेसा क्षेत्रातील 17 संवर्गांची कायमस्वरूपी पदभरती करण्याची मागणी। नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या गेटवर पात्र उमेदवारांचं 22 दिवसांपासून उपोषण। मुंबईत आज काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाचा पाणीपुरवठ्यावर परिणाम। मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी फुटली। पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 2140 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। नागरिकांनी नदीपात्रात न उतरण्याचं प्रशासनाकडून आवाहन। मुंबईला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट। कल्याण, डोंबिवलीसह गोरेगाव, मालाड, बोरिवली, अंधेरी, हिंदमाता परिसरात मुसळधार पाऊस। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता। रत्नागिरीत राजापूरजवळ असलेल्या अणुस्पुरा घाटात पहाटे दरड कोसळली। घाटातील वाहतूक ठप्प। प्रशासनाकडून दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू। बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकिब अल हसन अडचणीत। शाकिब विरोधात हत्येचा गुन्हा दाखल, अटकेची शक्यता। उद्योगपती अनिल अंबानींना भांडवली बाजारात व्यवहार करण्यास 5 वर्षांसाठी मज्जाव। रिलायन्स होम फायनान्सचा निधी अन्यत्र वळवल्याप्रकरणी कारवाई।